नागपुर में गोंड राजवंश में राजे भक्त बुलंदशाह की समाधि और पुतला स्थापना को लेकर विवाद भड़क उठा है। भाजपा नेता दयाशंकर तिवारी ने वक्फ बोर्ड पर जमीन कब्जे की साजिश का आरोप लगाते हुए कलेक्टर से सख्त कार्रवाई की मांग की है। संपूर्ण महाराष्ट्रात महायुती इलेक्शन लढेल असा आमच्या महाराष्ट्र बॉडीचा निर्णय आहे। तरी सुद्धा जे नगराध्यक्ष आहे त्यांना तिथली परिस्थिती पाहून युती करायची की नाही करायची हे अधिकार देण्यात आलेले आहे। आणि मला चांगलं वाटते की जेव्हा आमच्या पक्षाने हा निर्णय घेतला तो शरद पवार साहेबांना सुद्धा हा अधिकार आपल्या अध्यक्षाला दिलेला आहे। नागपूरमध्ये परिस्थिती वेगळी आहे। भाजपची मोठी ताकद आहे नागपुरात। सध्या 108 नगरसेवक भाजपचे आहे आणि दुसऱ्या जागेवर भाजप अशी जर आम्ही जागा पकडली तर ते 130च्या वर अशी जागा आहे। यंदा आमचं लक्ष 120 जागा जिंकण्याचं आहे। आमचे मित्रपक्ष आमच्या सोबत राहिले पाहिजे ही आमची सुद्धा इच्छा आहे। पण मित्रपक्षांनी त्यांचं जेवढा काम आहे त्याप्रमाणे जागा मागितली तर नागपुरात युती होणार आहे। अन्यथा भारतीय जनता पक्ष स्वबळावर हा इलेक्शन लढणार आहे। ही सध्या त्यांच्यासोबत आमची काही चर्चा झालेली नाही। ते प्रेसमध्ये बोलले 40 जागा त्यांना पाहिजे। प्रेसमध्ये ते जे बोलले याच्यावर आम्ही विचार करण्याचे कोणतेही कारण नाही। जेव्हा आम्ही 1 to 1 बसू आणि आमची चर्चा होईल तेव्हा ते जे सांगतील त्या आकड्याला आम्ही धरू। पण स्वबळाची तयारी तुमची पूर्ण असेल? निश्चितच भाजपला इलेक्शन लढायचं आहे म्हणून प्रत्येक प्रभागात आमचा शोध सुरू आहे। आमचे उमेदवाराचे नाव आम्ही घेतले आहे। आम्ही सर्वेला प्रत्येक क्षेत्रात आम्ही टाकत आहोत। या दृष्टीने आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक आम्हाला प्रत्येक प्रभागात लढायची या दृष्टीने आमची तयारी सुरू आहे। एकूण भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक 20 मंडळात गेले म्हणजे 38 प्रभागात आम्ही जाऊन आलो आहोत आणि 38 प्रभागातनं प्रत्येक कॅटेगरीमध्ये प्रत्येक प्रभागात 4 फक्त शेवटच्या प्रभागात 3 उमेदवार आहे। प्रत्येक कॅटेगरीमधले जे नाव आहे ते कार्यकर्त्यांसोबत बसून कार्यकर्त्यांचे बोलून इच्छुक उमेदवारांचे बोलून नाव आम्ही घेऊन आलेलो आहोत। आम्ही त्या नावांवर सर्वे करून त्यात जो सगळ्यात श्रेष्ठ असेल त्याला तिकीट देऊ आम्ही। सर्वे जे होणार आहे ते जुने नवे असा नसतो। सर्वेमध्ये काम करणारा कोण आहे, लोकांमध्ये कोणाचा अप्रोच चांगला आहे, लोकांमध्ये कोणाबद्दल चांगली विचार आहे हे सर्व लक्षात घेऊनच आम्ही निर्णय घेतो। निर्णय घेत असताना एवढाच राहील की काही सिनियर आणि काही नवीन चेहरे या दृष्टीने आम्ही कॉर्पोरेशनमध्ये समोर जाणार आहोत। भारतीय जनता पक्षाने आपल्या बूथच्या कार्यकर्त्यापर्यंत मतदार यादी दिलेली आहे। बूथच्या कार्यकर्ता त्याचं सर्वेक्षण करत आहे। जे इकडचे तिकडे नाव गेले आहे त्यांना पुन्हा बूथमध्ये आणण्यासाठी आम्ही सगळ्यांचे निवेदन गेलेले आहे। त्या दृष्टीने आम्ही फिजिकली महानगरपालिकेचे जे इलेक्शनला काम करणारी मंडळी आहे त्यांना सोबत घेऊन त्याचा फिजिकल सर्वेसुद्धा करायला लावलेला आहोत। जमिनीवर भाजपचा कार्यकर्ता 100% प्रत्येक बूथमध्ये सक्रिय आहे। आमचे 2165 कार्यकर्ते या यादीचा मागे लागून हे यादी सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे। आणि आम्ही जे तक्रार वारंवार दिली ते सर्वेसाठी वेळ त्यांना कमी पडत होता म्हणून त्यांनी 27ची 3 तारीख केली। हे भाजपच्या प्रयत्नाचं यश आहे आणि जर 3 तारखेपर्यंत ते करू शकले नाही आम्ही पुन्हा निवेदन करू की हे तारीख वाढवली पाहिजे। कारण चुकीचा मतदान यादी घेऊन मतदान करणं हा लोकतंत्राची हत्याच ठरेल, दुसरा काही नाही। अब आपकी कार और बाइक की हर जरूरत का बस एक ही ठिकाना, श्री श्याम टायर्स। यहाँ मिलेगा आपको व्हील अलाइनमेंट और व्हील बैलेंसिंग, पंचर और टायर सर्विस, कार और बाइक वॉशिंग, अलॉय बेंड रिपेयर और रिम स्ट्रेटनिंग, जनरल सर्विसिंग और बैटरी की सुविधाएं। श्री श्याम टायर्स में सभी ब्रांड के टायर्स उपलब्ध है और सेवा हर वक्त आपके लिए हाजिर है। जहाँ सेवा बनती है श्रद्धा वही है श्री श्याम रसोई। सेवा ही सबसे बड़ा धर्म, हर दिन इंसानियत का स्वाद परोसती है यह श्याम रसोई। सिर्फ 2100 में एक दिन का अन्नदान और 21,000 में पूरे साल का पुण्य। करुणा, प्रेम और सेवा का संगम है श्री श्याम रसोई। कामठी तहसील के मौजा, पावनगांव, घोरपड़ और रनाडा इलाकों में शानदार लोकेशन पर मिल रहे हैं NIT सैंक्शन प्लॉट्स, वो भी 24 महीनों की आसान किस्तों में। मौका सीमित है, आज ही बुकिंग करें और अपने सपनों की जमीन के हकदार बने।